नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण एसटी महामंडळ या भरतीविषयी बोलणार आहे। आता खूप जणांचे प्रश्न मला कमेंट्स असे आले होते की बाबा सर आता फॉर्म चालू होणार आहे ते कोणत्या भरतीविषयी 17,000 प्लस जी जागा निघलेल्या आहे त्याच्याविषयी ती भरती होणार आहे का? नाही मित्रांनो, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं आता मिनिमम 5 ते 10 तारखेला म्हणजे 10 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म चालू होतील, पण ते कोणत्या भरतीविषयी ज्या एसटी महामंडळ म्हणजे प्रादेशिक विभागामध्ये मुंबई असो, कोकण असो, पुणे, नागपूर, नांदेड विविध विभागातले जिल्ह्यामध्ये फॉर्म चालू होणार आहेत एसटी महामंडळाचे। पण ते तुमच्यासाठी नाहीत, ते कोणासाठी आहेत की ज्या लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, बरोबर, राजीनामा दिलाय, ज्या पदाचा आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांच्यासाठी, ज्या व्यक्तीने काही कारणास्तव आपली नोकरी सोडलेली आहे त्यांच्यासाठी ते पद आहेत मित्रांनो। तर तुम्ही कसं आहे त्यांच्यामध्ये जे अनुभव म्हणजे एसटी महामंडळ त्यांनी काढून टाकलं होतं काही कारणास्तव, म्हणजे ज्यांच्यावर काही केस वगैरे चालू असेल त्यांना काही कारणावरून काढून टाकलं होतं त्यांच्यासाठी ते फॉर्म चालू होणार आहेत। आता 10 नोव्हेंबर पासून ते फॉर्म चालू होतील, बरोबर। तर सगळ्यात महत्वाचं मेन म्हणजे कसं आहे, तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते 17,000 प्लस या जागाशी काहीही संबंध नाहीये। मी नेहमी सांगत आलोय की जोपर्यंत आता ही जे भरती घेत आहेत ते कोणते की जे आणि वय किती दिलेलं त्यांनी 61 वर्ष, बरोबर। ज्या लोकांनी हे काम एसटी महामंडळ मधून हे पद सोडलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे किंवा काही कारणास्तव पद सोडलेलं आहे त्या लोकांना अजून एसटी महामंडळाने संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे 61 वर्ष 6 महिन्यापर्यंत त्यांना नोकरी करता येईल किंवा फॉर्म भरता येईल त्यांना। 61 वर्ष 6 महिने ज्यांना अनुभव आहे त्या लोकांना परत त्यांनी घेण्याचं निवेदन काढलेलं आहे आणि तो जे त्यांनी काढलेला त्या जियानुसार त्यांना ते पुन्हा परत सेवेत घेणार आहेत। पण 17,000 प्लस जागांचा काही संबंध नाहीये। मुंबई विभाग असो, कोकण विभाग असो, विविध प्रादेशिक विभाग असो, या विभागामध्ये ही भरती होणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्हाला अजून मी सांगतोय की 17,000 प्लस जागाचा त्याच्यापासून काही संबंध नाहीये। तर तुम्ही आता निश्चित राहा आणि बघा, कारण सरकारला काय वाटतंय की जर अशा तरी पद्धतीनं आपण जरी भरले लोक अजून डबल तरी चालेल, कारण की ज्या लोकांनी जे राजीनामे दिले होते किंवा ज्या लोकांना ऍक्सिडेंट असो, काही कारणास्तव काही न्यायालयीन त्यांच्यावर खटला चालू असेल किंवा काही कारणास्तव काही असेल तर त्या लोकांना सरकारने अजून घेण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अजून नोकरीत तुम्हाला घेण्यात येईल, पण करार पद्धतीनेच घेण्यात येईल ज्या कारणास्तव आणि वय असेल तुमचं 61 वर्ष 6 महिन्यापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। तर ज्यांनी नोकरी सोडलेली त्यांना अजून फॉर्म भरता येईल, पण 17,000 जागेपासून ज्यांचा काहीही संबंध नाही या भरतीचा, जे आता टेंडर फक्त 17,000चं निघलेलं आहे ते कंपनी थ्रू भरती घेतल्या जाणार आहे। आपण नेहमी सांगत आलेलो आहे की तुम्ही विविध लोकांना, राजकीय लोकांना निवेदन द्या आणि त्यांना सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करा। तर तुमचा 10-10, 15-15चा ग्रुप जावा आणि विविध प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना लेटर द्या आणि निवेदन आपल्या चॅनलच्या स्टोरीमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये PDF फाईल टाकलेली आहे, फक्त तुम्हाला ती प्रिंट करायची आहे, प्रादेशिक विभागामध्ये आमदार, खासदार, नेते मंडळींना द्यायची आहे आणि ही गोष्ट सरकारला कशी तरी कळाली पाहिजे आणि ही करार पद्धत रद्द होऊन परमनंट भरती झाली पाहिजे। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त सरकार या पद्धतीने तरी जागृत झालं पाहिजे, एवढीच मी विनंती करतो। आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा। थँक्यू।